पर्यटन क्षेत्र असो किंवा तीर्थक्षेत्र असो, तिथे ना पूर्ण भारतातून म्हणजे वेगवेगळ्या राज्यातून लोक पर्यटनासाठी येतात, तीर्थक्षेत्रासाठी येतात. त्यामुळं तिथले जे स्थानिक असतात ना, त्यांचा रोजगार वाढला जातो आणि खरंच वाढला जातो. कारण पर्यटक आल्यामुळे तिथल्या लोकांना रोजगार मिळतो. दुकानाचा जो इन्कम आहे तो वाढला जातो. कळलं का? पण पुढचे व्हिडिओ जे तुम्ही खाली बघायला मिळणार आहेत ना, हे कितपत योग्य आहे ह्याच्याबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा. नमस्कार, ड्रायव्हित भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. का माहित आहे का, आता कित्येक ठिकाणी पर्यटन क्षेत्र असो नाही तर तीर्थक्षेत्र असो, काही लोक काही पर्यटकामध्ये काही जी लोक असतात ना, अशी हुल्लडबाजी करतात. गाड्याचे बाहेर दरवाज्यावर बसून प्रवास करायचा. कळालं का? अक्षरशः रांगा लागलेल्या असतात ट्रॅफिकच्या साठी, पण काही लोक जे बाहेरून येतात ते अक्षरशः विरुद्ध दिशेने गाडी पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. मग समोरच्या वाहनाला जायला जागा नसते. आणि आता काही जे युवा पिढीमध्ये जे काही जी मुलं आहेत ना, त्यांना काय कळत नाही. म्हणजे ते एक वेगळा थ्रिल आहे. त्या दरवाजेच्या बाहेर खिडकीच्या बाहेर बसायचं एक नवीन थ्रिल आलेला आहे. कंपनीने मला वाटते खास आता ह्याच्यासाठी मध्ये काहीतरी ना मॉडिफिकेशन केलं पाहिजे. आतल्या सीटांना त्या दरवाज्यातच बसवल्या पाहिजे, त्या काचेमध्ये, तर हे कम्फर्टेबल त्याच्यामध्ये बसतील. का तर त्यांना आतमध्ये बसायलाच नको. आणि काही ठिकाणी तीर्थक्षेत्र आहे तिथे ही लोक गाडीच्या वरती बसून टपावर बसून दारू पित आहेत. काही लोक मग कॅमेऱ्यात हे चित्र करतात आणि अक्षरशः खाली मान घालून जेवढं ताटमानेने तिथे तुम्ही बसता, हुल्लडबाजी करता, तेवढंच तिथे ना नंतर पोलिसांनी पकडलं ना की असं खाली मान घालावे लागते. तुम्ही सगळे बघितलं असेल या व्हिडिओमध्ये. तीर्थक्षेत्र असेल तर कमीत कमी त्याचं तरी पावित्र्य राखा. पर्यटन असेल तर तिथे अशी हुल्लडबाजी केल्यामुळे काय होतं, अक्षरशः ज्या राज्यातून गाडी आली ना त्या राज्याचं सुद्धा नाव खराब होतं. अरे HR ची गाडी आहे, MH आहे, महाराष्ट्र आहे, पंजाब आहे, सगळं नाव कुणाचं होतं, अक्षरशः त्या राज्याचं खराब होतं. का तर सरळ तो व्हिडिओ ना सोशल मीडियावर होतो, लाखो लोक बघतात. अक्षरशः तुमची हुल्लडबाजी तुम्हाला नंतर ना गुडघ्यावर आणते. त्याच्यापेक्षा पर्यटन क्षेत्र असो किंवा तीर्थक्षेत्र असो, असे काय काम करू नका की जिथे तुम्हाला गुडघ्यावर यावं लागेल. तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा.